हा नेहा, माझं आता यशशी बोलणं झालं. जे काही घडत होतं ते आत्ताच्या आत्ता थांबलेलं आहे. आता पुढे काहीही होणार नाही. तुझ्याविषयी कुठल्याही पेपरमध्ये कुठेही एकही बातमी येणार नाही, काही छापलं जाणार नाही किंवा काही बोललं जाणार नाही. जस्ट डोंट वरी. ओके? आणि नेहा थोडा विश्वास ठेव यार प्लीज. या सगळ्या गोष्टींशी माझा आणि यशचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. आम्ही कुणाला पाठवलंही नव्हतं. आणि यशने या गोष्टीमध्ये लक्ष घातलंय. जेव्हा मी त्याला सांगितलं ना, तो स्वतः डिस्टर्ब झाला. पर्सनली मला सुद्धा या गोष्टी पटल्या नव्हत्या नेहा. आणि त्याला जेव्हा मी सांगितलं तो हॅलो हॅलो हॅलो. एकूणच हे प्रकरण न वाटतंय तेवढं सोपं नाहीये. यश, तुला आत्तापासूनच ऑल द बेस्ट. काय झालं ग? आजचं थोडक्यात निभवलं, पण उद्याचं काय? म्हणजे म्हणजे मला नाही वाटत हे सगळं इथेच संपेल. अगं पण जे घडेल त्याला सामोरं तर जावंच लागेल ना. तेच नकोय. म्हणूनच मी एक निर्णय घेतला होता. फक्त तो निर्णय योग्य होता का नाही याचा विचार करत होते. पण मला कळलंय तो निर्णय योग्य आहे. परीने असं ताप घेणं मला परवडणार नाही. आज हे घडलं, उद्या अजून काही घडेल. आणि असं म्हणतात ना, आगीशी खेळ खेळण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं. म्हणजे तुझ्या मनात नक्की काय आहे? काय करणार आहेस तू? तुम्हाला कळेलच. वा 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 वा, यशवर्धन चौधरी आज पहिल्यांदाच मुंबई ऑफिसमध्ये त्यांचा मुखवटा बाजूला ठेवून निघालेले आहेत. नाही तसं या रूपात त्यांना पाहिजे आम्हाला सवय आहे, पण मुद्दा हा की आज ते नेहा कामतचा सामना कसा करणार. यशवर्धन चौधरी, आम्हाला हे जाणून घेण्यात उत्सुकता आहे की तुम्ही आज नेहा कामतचा सामना कसा करणार. समीर जी, मैं आपको बताऊं, बहुत अच्छा सवाल पूछा, बहुत अच्छा सवाल. आणि उत्तर हे आहे की यशवर्धन चौधरीच्या बाबतीत आजपासून जे काही घडेल ते सगळं खरं खरं असेल. कोणाशी खोटं बोलण्याची, काही लपवण्याची काही गरज पडत नाही. ते कुणाशी काय बोलायचं ते जाऊ द्या. तुम्ही नेहा कामतचा सामना कसा करणार हे आम्हाला जाणून घ्यायचं. समीर जी, मैं दोबारा बताना चाहूंगा, आपने बहुत अच्छा सवाल पूछा, बहुत अच्छा सवाल. जवाब ये है कि एक्सक्यूज मी, ऐका, तुम्ही उत्तर जरी टाळलेलं असलं तरी ही काही शेवटाची सुरुवात नाहीये, हा सुरुवातीचा शेवट आहे. मुळात हा सुरुवातीचा शेवट नसून शेवटाची सुरुवात. मला असं वाटतं की हे पाहण्याचा आपण ऑफिसला जाऊया. पण नेहा कामतचा सामना तुम्ही कसं करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. RES
करतेस तू? बाळा मी ऑफिसचं काम करतेय. मग असं अर्धवट लिहून कागदाचा गोळा का करतेस? कारण ते नक्की काय लिहायचं ते मला सुचत नाही. तुझ्या ऑफिसचं काम आहे तर पेपरवर का करतेस? लॅपटॉपवर करायला पाहिजे ना. हो पण हे जरा वेगळं काम आहे. आधी जेवढं सुचेल तेवढं कागदावर लिहिते आणि मग लॅपटॉपवर टाईप करेन. मग तुला काही सुचत नाही तर मला सांगायचं ना. हॅलो फ्रेंड. काय करतेस तू? तुला तर माहिती आहे काही प्रॉब्लेम झाला तर मी फ्रेंडला फोन करणार. परी मी तुला सांगितलंय यश तुझा फ्रेंड नाहीये आणि यापुढे तू त्याला फोनही करायचा नाही. अगं पण आई. मी तुला सांगून झालंय परी, यापुढे जे काय करायचं ते तुला आणि मला करायचं. आपण एक टीम आहोत आणि आपल्यामध्ये तिसरं कोणीच नाही येणार. नेहा काकू आते मी. हा आले. परी अगं ओजस विचारत होता तुझ्याबद्दल. अगं बाई हिचा चेहरा का असा पडलाय? तिला फ्रेंडला फोन करायचा होता. मी नाही म्हणाले. मी काय म्हणते, तुमच्या दोघांच्या वादात त्या बिचारीला का अडवतेस? काकू मी फक्त तिला नाही थांबवते तर मी स्वतःला पण थांबवलंय. मी आज राजीनामा देणार आहे. काय? अगं काय बोलतेस तू? काकू प्लीज, माझा निर्णय झालाय आणि आता तो बदलणार नाही. परी जा ओजेशी खेळायला जा तू. नेहा अगं अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. नोकरी सोडून तू काय करणार आहेस? मला नाही माहित मी काय करणार आहे, पण त्यांनी फक्त माझा नाही तर तुम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलाय. सगळ्यांची खोटं बोललाय तो. काकू मी त्याला माझा किती जवळचा मित्र मानत होते. माझ्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करत होते आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्याची ओळख पण लपवली. अगं पण त्याची काहीतरी कारण असतील ना. असतील त्याची कारणं, आणि जर त्याच्यासाठी त्याची कारणं महत्वाची आहे ना तर माझ्यासाठी माझ्या भावना महत्वाच्या आहे. खूप जवळचा मित्र होता तो. ऑफिसमध्ये फक्त माझ्या बाजूला नाही बसायचा तर माझ्या घरी येऊन माझ्या मुलीशी परीशी मैत्री केली होती त्यांनी. तुमच्यासाठी पण तो हक्काचा माणूस होता काकू. आणि एका क्षणात तो लांब गेला, अनोळखी झाला आपल्यासाठी. हा विश्वासघात नाहीये, आणि विश्वासघात हा विश्वासघात असतो. त्यात गरीब आणि श्रीमंत असं काही नसतं. विश्वासघातला काही कारणही नसतात. कळतंय मला, पटतंय सुद्धा. बरं हे बघ, तू आधी शांत हो. तू जे काय काम करत होतीस ना ते कर. मी परीला माझ्या घरी घेऊन जाते. हा